ताई, शिरूरकरांना एक प्रश्न पडलेला आहे. तुम्ही अगोदर महाविकास आघाडीमध्ये होतात, मग ह्या पक्षामध्ये येण्याचा नेमका उद्देश काय आहे? शिरूरकरांना जो प्रश्न पडला आहे, निश्चितच तो प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याआधी मी शिरूर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढले होते. पण आता काय झालंय की तेव्हा आमचे नेते होते आदरणीय श्री प्रकाशभाऊ धाडीवाल. पण त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे त्यांनी ह्या वर्षी पॅनल टाकला नाही किंवा ते स्वतःही निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत. त्यामुळे मग कोणालाच कुठे जायचं हा प्रश्न पडला होता. आणि मग त्या अनुषंगाने थोडा विचार केल्यावर असं वाटलं की आपण इकडे इकडे जाण्यापेक्षा जो पक्ष आता सत्तेत आहे किंवा जो केंद्रात पण भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि राज्यातही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, जेव्हा आम्हाला नगरपालिकेला निधी पाहिजे असतो, जेव्हा आम्हाला विकास कामं करायची असतात, तेव्हा निधीशिवाय तर काही पर्याय नसतो. तर मग तो निधी आणताना आम्हाला जेव्हा जे सत्तेतले प्रश्न असतात, म्हणजे जे सत्तेतले लोक असतात किंवा तिथे ज्यांचं सरकार असतं, जर आम्ही त्यांच्याकडे गेलो तर ते आम्हाला मदत करतात. म्हणजे याच्या आधी जे पण आमदार होऊन गेले ते सत्तेतले होते आणि त्यांच्या अनुषंगाने आम्ही शिरूर शहरासाठी भरपूर निधी आणला. आणि मग हाच विचार डोक्यात ठेवून शिरूरच्या कल्याणासाठी किंवा शिरूरकरांचं एक विकास व्हावा ह्या दृष्टिकोनातून मग मी भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणूक लढवण्याचा अनुषंगाने मी विचार केला आणि मग तो निर्णय घेतला.